इथं एक मत हलणार नाही बापू, चॅलेंज लावून सांगतो. लोकांचं प्रेम आपण कमवलेलं आहे. हे विकत घेतलेलं प्रेम नाही, हे अचानक एक पत्रकार परिषद मध्ये घेतलेलं प्रेम नाही. हे 40 वर्ष तुम्ही घातले, आम्ही घातलं, म्हणून हे संघटन तयार झालं. आणि हे संघटन मी जे हो माझा फोटो टाकला की नाही? हा टाकला. आमचे पुढाली आमचे लोकांचे काय एवढं त्यांचा फोटो, आमचा फोटो एवढा. अरे म्हटलं हे फिरो, एखाद्याला मी दिसलो नाही तर अवघड बघ का तुझा फोटो आपला जरुरी है भाई, ऐसा कैसे चले? मैंने कहा नहीं, रमेश अन्ना ने आज तक जिंदगी में मुझसे कुछ नहीं मांगा. आज उनका बेटा और मेरा भाई खड़ा है, ये घड्याळ को ही जाएगी, ये हमने करके दिखाया. आम्ही कधी बंगल्यावाल्यांवर राजकारण केलं नाही. बंगल्यावाले मधले पण बदलताना पाहिले, त्यांनी बंगल्यामध्ये येणारे लोक पण बदलताना पाहिले. कुछ करने का नहीं इधर, बाकी इधर उधर देख के क्या मिलने वाला बताओ? कुछ है उधर? काय जाऊ द्या मला काय. त्याचा गरीब दीपक नवा आहे, तो आता 45 आणि 24 करून राहिला. अरे 45 आणि 24 केव्हा तुम्ही गुंडाळले? गाजवायची नाही. ही सत्ता फक्त विकासासाठी पाहिजे. आज केंद्रामध्ये आपलं सरकार, राज्यामध्ये आपलं सरकार, आपण पालकमंत्री नाव आहे. तुम्ही लोक सगळे हुशार आहेत. एक जण बोला भाई इनके पिताजी का नाम तो आपने वो झंझटीच नाही. अनेक लोक म्हटले निवडणूक आहे का नाही. मला प्रशांत म्हणायचा आमचा पत्रकार की दादा निवडणूक खरंच होय का शिर्डीमध्ये? निवडणूक दिसतच नाही. आज जेव्हा जनता म्हणायला लागली की कोणी जरी उभं राहिलं तो जिधर दादा बोलेंगे उधर ही बटन दबेगा, ही शिर्डीमध्ये वेळ बाबांच्या आशीर्वादाने कृपेने आली. जेव्हा घर देताना धर्म पाहायला गेला नाही, तर मतदान पाहताना देखील चिन्ह काही असो, जिथं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा फोटो आहे त्या उमेदवाराच्या खाली आपण आज घड्याळ चिन्ह या दोन्ही प्रभागामध्ये देत आहोत. वरती एक कमळ आणि खाली 2 घड्याळ. बटन दाबा आणि तुमच्या पुढच्या 25 वर्षाचं आयुष्य सुरक्षित करा, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला लागलो. रमेश अण्णाच्या घराचा सीट आहे, गोपीनाथ बापूंनी केलेले काम आहे, असं वाटतं का मी मतं मागितले पाहिजे? मी त्यांना म्हटलं की ह्या सगळ्या पुनर्वसनाच्या गटामध्ये एकही मत इकडे तिकडे गेलं तर परत मी इथं काही मने ते हारायला तयार आहे. इथं सगळे मत हे घड्याळाला पडल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी तुम्हाला. शिर्डी नगर परिषदच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर उभे असलेले माझे सहकारी मित्र, माझे बंधू माननीय दीपकजी गोंडकर, आपल्याच्या परिसरामध्ये अनेक वर्षापासून आपल्या बरोबर सहवास करणारे गोतीस परिवारातील माननीय सौ अलकाताई गोतीस आणि नगराध्यक्ष पदासाठी कमळ या चिन्हावर माझे सहकारी आणि यापूर्वी काम करणाऱ्या आमच्या भगिनी माननीय जयश्रीताई थोरात यांच्या प्रचारार्थ आज ही बैठक लागलेली आहे. मला जेव्हा रमेशांना, गोपीनाथ बापू, बाबाभाई, गणपतांना, सर्वच रवी तात्या, नाव मी कोणाच्या व्यासपीठावर घेतच नाही, सगळे मान्यवरच आहेत, कोणाचं नाव निवडणुकीमध्ये कधी झुकायला नको. ते मला म्हटले की आपल्याला आंबेडकर नगर नाला रोडची मीटिंग घ्यावी लागेल. तुम्हाला असं वाटतं का मी मतं मागितले पाहिजे? मी त्यांना म्हटलं की ह्या सगळ्या पुनर्वसनाच्या गटामध्ये एकही मत इकडे तिकडे गेलं तर परत मी इथं काही मने ते हारायला तयार आहे. इथं सगळे मत हे घड्याळाला पडल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी तुम्हाला. लोक विकासापाठीमागे आहेत. लोकांना जातीमध्ये मतभेद नको, लोकांना धर्माच्या नावामध्ये मतभेद नको. जेव्हा घर देताना जाती पाहिली गेली नाही, जेव्हा घर देताना धर्म पाहिला गेला नाही, तर मतदान पाहताना देखील चिन्ह काही असो, जिथं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा फोटो आहे त्या उमेदवाराच्या खाली आपण आज घड्याळ चिन्ह या दोन्ही प्रभागामध्ये देत आहोत. वरती एक कमळ आणि खाली 2 घड्याळ. बटन दाबा आणि तुमच्या पुढच्या 25 वर्षाचं आयुष्य सुरक्षित करा, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला लागलो. आता कोण उभा आहे काय आहे मला माहिती नाही, मी काय कोणाला ओळखत पण नाही. उमेदवार येतात जातात, पण आज आपण हे दोन्ही उमेदवार
दीपकच्या माध्यमातून एक नवा युवक आपण आज राजकारणामध्ये पुढे येत आहे. आमच्या गोटीस्थाईच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातून आपण उमेदवारी देत आहोत. शिर्डीमध्ये हा प्रश्न विचारला जायचा की फक्त ठराविक लोकांना उमेदवारी, मग सामान्य माणसांनी काय करायचं. काही लोकांनी हा पण प्रचार केला. म्हटलं आता याचं उत्तर आपण नुसतं भाषणामध्ये न देता आपण गोंदकरचा अर्ज मागे घेऊन शिंदेला आपण बिनविरोध दिलं. हे महाराष्ट्रामधली एकमेव घटना आहे. म्हणजे ज्याच्याकडे हॉटेल होते, ज्याचे बंगले होते, ज्याच्या गाड्या होत्या, त्याचा माघार घेतला आणि एक आपल्या परीट समाजाचा, धोबी समाजाचा सर्वसामान्य छायाताईंना बिनविरोध आपण त्या ठिकाणी नगरसेवक केलं. हे फक्त शिर्डीमध्ये होऊ शकतं. आजही हा 9 नंबर लोक म्हणायचे हा विखे पाटील साहेबांचा बाले किल्ला. इधर कोई भी खड़ा रहा तो इसको जितना तय है. वैसे देखा जाए तो उसको गोपीनाथ बापू को हम दे रहे थे पहले. रवि तात्या बोले मेरे को भी इधर जाने का है. मैंने कहा नहीं, रमेश अन्ना ने आज तक जिंदगी में मुझसे कुछ नहीं मांगा. आज उनका बेटा और मेरा भाई खड़ा है, ये घड्याळ को ही जाएगी, ये हमने करके दिखाया. राजकारणामध्ये चिन्ह महत्वाचं नाही, राजकारणामध्ये कृती महत्वाची आहे. आपले नवे मुलं पदावर बसले पाहिजे, आपले लोक निवडून गेले पाहिजेत आणि यांना पळवायचं काम माझं. हे आता नवीन मुलं का दिले की आता आपण कार्यक्रम घेतला, कार्यक्रमामध्ये भाषणही झालं. मी काय बोलायचं माझी भूमिका मांडली. मला जे करायचं ते मी करून दाखवलं. आज तुम्ही इथं बसलेला प्रत्येक जण 25-25 लाख रुपयाच्या जमिनीचा मालक आहे. म्हणजे आज समोर बसलेला माणूस आणि त्याची संपत्ती इथं खुर्च्यावर बसणाऱ्या माणसांपेक्षा काही लोक जास्त श्रीमंत आहेत. हे आपण शिर्डीमध्ये करून दाखवतो. जो पत्र्याच्या चाळीमध्ये राहायचा, जो पाचड्याच्या चाळीमध्ये राहायचा, आज 25 लाखाच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य त्याच्यामध्ये बांधणार आहात. हे अशक्य काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण करून दाखवलं. या शिर्डीमध्ये जेव्हा लोक म्हणतात ते अशक्य आहे, तेव्हा ते आपण करून दाखवतो. आणि हे शिर्डी आपलं पहिलं उदाहरण बनणार की कुठल्याही जातीचा मतदार असो, कुठल्याही धर्माचा मतदार असो, इथं जाती धर्मावर राजकारण होणार नाही. इथं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब म्हणतील तेच होणार. हे या शिर्डीने या मतदानामध्ये सिद्ध करून दाखवलं. एका काळी स्पर्धा असायची, उमेदवार कोण उभं राहणार, मला नगरसेवक व्हायचे, मारामारी आहे. आज जेव्हा जनता म्हणायला लागली की कोणी जरी उभं राहिलं तो जिधर दादा बोलेंगे उधर ही बटन दबेगा, ही शिर्डीमध्ये वेळ बाबांच्या आशीर्वादाने कृपेने आली की आज जनता जागी झाली. जनता या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाच्या पुढे गेली. जनतेने हे ठरवलं की आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. जनतेने ठरवलं की आम्ही कोणाच्याही खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाही. आम्हाला जे मिळणार ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळणार. जे मिळणार ते आम्ही गोंदकर परिवाराच्या माध्यमातून घेणार. मुस्लिम समाजाने एक निर्णय केला, विधानसभेलाही पाठीमागे होते. मला लोक विचारतात की बाबा हा समाज कमळावर बटन दाबतो कसं, हे दाबू शकत नाही. म्हटलं शिर्डीमध्ये येऊन पहा, इधर सब कुछ चलता है, सब कुछ होता है, कारण की हे आम्ही कमवलेलं आहे. इधर लोक आश्वासनावर जगतात. इधर का हर आदमी उम्मीद से जीता, ये उम्मीद कि कल हमारे बच्चे इसी जमीन पे बड़े होके कुछ करके दिखाएंगे. ये साईं बाबा की जमीन है जिसने किसी धर्म में अंतर नहीं किया. तो जब साईं बाबा ने किसी धर्म में अंतर नहीं किया तो उनके आशीर्वाद से 40 साल हम यहाँ रहने वाले कौन होते, किसी के धर्म के नाम पे अलग करने के लिए हम सब एक साथ है, एकजुट है. और इस शिरडी से संदेश जब महाराष्ट्र में हमने दिया कि सबका मालिक एक का संदेश, कि हमने ओपन की जगह पे ओबीसी को अपन अनपोज छोड़ा, तो ये शिरडी में जब ओबीसी अनपोज आ सकता है तो यहाँ पे मुस्लिम समाज का हर वोट ये या तो कमल पे या घड़ी पे आएगा. ये मैं लिख के दे सकता हूं, ये हमने करके दिखाया. तर आता काय फार भाषण करण्याचा उद्देश नाही, पण मला माईक घेतला का मी पेटलो का मग थांबत नाही. अनेक लोक म्हटले निवडणूक आहे का नाही. मला प्रशांत म्हणायचा आमचा पत्रकार की दादा निवडणूक खरंच होय का शिर्डीमध्ये, निवडणूक दिसतच नाही ना. किधर का गाडी है ना कोई चिन्ह है.
समोर अशी अवस्था आहे की पॅनल बनवू शकला नाही. पॅनल कुठल्याच पक्षाचं नाही. कारण की त्यांना हे कळालं की आम्ही जनतेकडे जाऊन बोलणार काय, काय मत आधार मतं मागणार, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर. जात आणि धर्माच्या नावावर मतं मागण्याचा धंदा सुजय विखेंनी या शिर्डीमधून हद्दपार केलाय. इथं फक्त आणि फक्त विकास चालणार, मुलांच्या भविष्याची चर्चा होणार, मुलांच्या रोजगाराची चर्चा होणार. आणि म्हणून आपण सगळे एक संघ राहिलो तर आपण सगळे जण या शिर्डीमध्ये, या विकास रथामध्ये, आपल्या महायुती सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आज तुम्ही सगळेजणांनी एक बटन दाबलं. तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, फक्त जाऊन बटन दाबायचे. मला 3 वर्ष तुम्हाला घरं बांधायचे, अंगणवाडी बांधायची, नोकऱ्या द्यायच्या. तुम्ही जर मला पळवायचं असेल सिर्फ बटन दबाने का है और नहीं दौड़ाने का तो मत दबाओ. दौड़ाएंगे तो दौड़ाएंगे. तो अगर आप चाहते हैं कि आपका यहाँ पे अच्छा घर बने, आप चाहते हैं कि यहाँ पे आंगनवाड़ी बने, आप चाहते हैं कि थीम पार्क में आपके हर घर पे, आणि मी तुम्हाला अगोदर शब्द दिला की हे राधाकृष्ण नगर मध्ये राहणारा प्रत्येक नागरिक, प्रत्येक घरातून एक व्यक्ती थीम पार्क मध्ये नोकरीला लावण्याची जबाबदारी सुजय विखेची आहे आणि ती मी पूर्ण करणार. इथं हे पाहिलं जाणार नाही की कोण रमेश अण्णाचा कार्यकर्ता, इथं हे पाहिलं जाणार नाही की कोण गोपीनाथ गोंदकरचा कार्यकर्ता, इथं हे पाहिलं जाणार नाही की कोण सुजय विखेचा कार्यकर्ता आहे. गरीबाला नेता नसतो, गरीबाला जात नसते, गरीबाला धर्म नसतो, गरीबाला त्याच्या उपजीविकेसाठी लागणाऱ्या एक व्यक्तीची नोकरी ही ज्योतिष काका आपण देणार आहोत. त्यामुळं या बाबतीत कोणी शंका धरू नका. समोर काहीच नाहीये, काय चाललंय त्यांनाच माहिती, त्याच्यावर मला बोलायचं नाहीये. अनेक लोक आरोप प्रत्यारोप करतात. इतके भाषण झाले, कोणी म्हटलं आम्ही उचलून नेलं, कोणी म्हटलं आम्ही तिकडे केलं, कोणी म्हटलं इकडे केलं. म्हटलं आम्ही कोणालाच काही करत नाही, तुम्ही पॅनल तर बनवा. मी एक माझा मित्र आहे समोर, आता मित्र सगळ्याचे असतात, म्हटलं काय गडबड आहे, ते म्हणे दादा आम्ही तुमच्याच लोकांच्या घरी, अगोदर आम्ही तुमच्या लोकांच्या घरामध्ये जाऊन, तुमच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये जाऊन म्हणायचो की आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तो लोक हसहसो भरायचे. आता अशी परिस्थिती आहे की जेव्हा आम्ही तुमच्या लोकांच्या घराकडे गेलो, त्यांचं तिकीट नाही मिळालं, ते म्हणतात मी अपक्ष उभं राहील पण तुझं चिन्ह घेणार नाही. ही परिस्थिती आपण शिर्डीमध्ये केली. माझा कोणाचा द्वेष नाही, शत्रू नाही, आणि सत्ता कोणाला गाजवायची नाही. ही सत्ता फक्त विकासासाठी पाहिजेत. आज केंद्रामध्ये आपलं सरकार, राज्यामध्ये आपलं सरकार, आपण पालकमंत्री, थीम पार्कचं काम तुमच्या पुढे सुरू झालंय. हा घरकुलचा JR हा कसा काढला, कारण की जमीन आपण फुकट दिली होती. जमीन नामदार साहेबांनी 200 कोटीची मोफत दिली नगरपंचायतीला, पण महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीच्या नावावर असलेली जागा लाभार्थ्याला पैसे घेतल्याशिवाय दिली जात नाही. 3 महिने गेले, फाईल फिरल्या, मी मुंबईत बसून राहिलो, आणि आपण 1 रुपये नाम मात्र मध्ये अर्धा गुंठा जागा प्रत्येकी देण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झाला, तो आपल्या शेतीमध्ये. आता 45 त्याचा गरीब दीपक नवा आहे, तो आता 45 आणि 24 करून राहिला. अरे 45 आणि 24 केव्हा तुम्ही गुंडाळले? हे ना 45 होणार आहे ना 24 होणार आहे. इथं नकाशावर काय दिसतं त्याला महत्व नाहीये. ज्या रस्त्यावर गरिबांचे घर आहेत तो रस्ता सुजय विखे करणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी. हे सगळं नकाशे पे क्या दिख रहा है उसको देखने का नहीं, यहाँ का नकाशा हम ही बनाएंगे, हम ही लोगों को घर देंगे, आणि आपणच लोकांना न्याय देऊन या शिर्डीला विकासकडे वाटचाल करणारा अग्रेसर राहून सगळ्यांच्या आशीर्वादाने मला विश्वास आहे की दीपक असेल, अलकाताई असतील आणि विष्णुपंत असतील, आमच्या थोरातताई असतील, बिंदास मतदान टाका, नेडरून मतदान टाका. आज बटन दाबा, 5 वर्ष सेफ्टी डिपॉझिट मध्ये आपलं भविष्य सुरक्षित सुजय विखेच्या कडे ठेवून द्यायचं. कुछ करने का नहीं, इधर बाकी इधर उधर देख के क्या मिलने वाला बताओ, कुछ है उधर? काय जाऊ द्या, मला काय न बोललेलं बरं आहे, पण मला विश्वास आहे की आपण सर्वजण आलात. आपल्या आशीर्वादाने आमचे हे दोन्ही उमेदवार, 2 घड्याळ आहेत आणि वरती 1 कमळ आहे. कमळ असेल किंवा घड्याळ असेल, खाली कधी कधी 2 कमळ येतील, वरती कमळ येईल. साहेबांचा फोटो पाहिजे आपल्यासाठी. नामदार साहेब हे आपले नेते आहेत,
नामदार साहेब हे आज आपल्या आशीर्वादामुळे त्या पदावर आहे. हे आम्ही का करू शकलो? कारण की तुम्ही आम्हाला ती ताकद दिली. एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये मी लोकसभेला पडलो. लोक म्हटले आता विखे पाटील परिवार संपणार. मीडिया म्हटली की गणेश कारखान्याला पडले, लोकसभेला पडले, आता विधानसभेला एका पारचा हा परिवार आपण संपून टाकू. पण हे विसरून गेले की विखे पाटील नाव हे फक्त पुढाऱ्यांमुळे नाही, विखे पाटील नाव हे या मतदारसंघाच्या गरीब जनतेमुळे आहे. आणि म्हणून जोपर्यंत या मतदारसंघामध्ये आम्ही कधी बंगल्यावाल्यांवर राजकारण केलं नाही. बंगल्यावाले मधले पण बदलताना पाहिले, त्यांनी बंगल्यामध्ये येणारे लोक पण बदलताना पाहिले. पण एकदा आपण गरिबांमध्ये राहिलो तर ते कधी बदलू शकत नाही. आणि हीच भावना घेऊन आज आता तुम्हाला गरीब बनवू शकत नाही. कसं म्हणणार? आता तुम्ही 25 लाखाचे मालक झालात, फक्त विसरलं नाही तेवढं बरं. तर मला विश्वास आहे की तुम्ही सगळेजण आपला आशीर्वाद आम्हाला द्याल, आमच्या उमेदवारांना द्याल. यायला थोडा उशीर झाल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. उशीर व्हायचं कारण मी आपल्या खंडोबा मंदिरामध्ये गेलो, कोणी पुढारी नव्हता, मी एकटंच होतो. जे महिला आमच्या बरोबर भगिनी सगळ्या फोटो काढायला. आणि म्हणून मी सांगतो की जरी तुम्ही नगरसेवक झाला, जरी दीपक नगरसेवक झाला, जरी अलकाताई नगरसेवक झाला, मी वॉर्डात आल्यानंतर माझ्या बरोबर कोणी पुढारी दिसायचं नाही. मी लोकांमध्ये जाणार. माझ्यासाठी कोण नगरसेवक आहे हे महत्वाचं नाही, माझ्यासाठी हे समोरचे नगरसेवक आहेत. खुर्च्यावाले बदलत राहतात, समोरचे बदलत नाहीत. त्यामुळे समोरचा माणूस हा महत्वाचा असतो. हे कळायला अजून वेळ लागेल. आता नवीन सुरू झाल्याकडे तो त्याला कुठं फॉर्म भरला, आपण काय बोलू राहिला मला काय, तो अजून नवा आहे. हे जुने खिलाडी आहेत. पण रमेश अण्णाच्या घराचा सीट आहे, गोपीनाथ बापूंनी केलेले कामं आहेत, रवी तात्यांनी त्या केलेले कामं आहेत. आपण सगळेजण, पोपट तुझा पण हात वाढत जुना नारायण बरोबर, आम्ही सगळे पोपट तिकडे वाचलाय. तर हे आणि गोपीनाथ बापूने आज उमेदवारी सोडली, आपल्या घरात सोडली, तरुण मुलासाठी सोडली. आणि हेच मी तुम्हाला म्हटलो की तुम्ही थांबा, तरुण मुलं पुढे काढा. तुम्ही आजपर्यंत संघटनेला जे दिलं लोक असे विसरणार नाहीत. आपले चेहरे, तुमचे चेहरे, आपण सगळे एक संघ राहून इथं एक मत हलणार नाही. बापू चॅलेंज लावून सांगतो, लोकांचं प्रेम आपण कमवलेलं आहे. हे विकत घेतलेलं प्रेम नाही, हे अचानक एक पत्रकार परिषद मध्ये घेतलेलं प्रेम नाही. हे 40 वर्ष तुम्ही घातले, आम्ही घातलं, म्हणून हे संघटन तयार झालं. आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण सगळेजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहाल. या मुलांना, या ताईंना आशीर्वाद द्याल. हे पूर्ण राधाकृष्ण नगर, ज्याला माझ्या वडिलांचं नाव आहे, तुम्ही लोक सगळे हुशार आहेत. एक जन बोला भाई इनके पिताजी का नाम तो आपने वो झंझटिश नहीं, अब सब यही करेंगे. तो आपने नाम दे तो दिया, हम नाम दिया तो देखो वहां पे जाके आपके जाने से पहले रास्ता भी हो गया है, गटर भी हो गई है, ट्रांसफार्मर लग गया है, स्ट्रीट लाइट लग गई है, आंगनवाड़ी भी बन गई है. तो मतलब आप वहां रहने से पहले आपके बच्चों की पढ़ाई का भी इंतजाम किया और साइड में थीम पार्क का काम शुरू होकर नौकरी का भी इंतजाम हो चुका है. ऐसा सिस्टम कभी दुनिया में कहीं नहीं हो सकता, सिर्फ शिरडी में कर सकता. तर गडबड करू नका. असं असं पाहायचं, सगळ्यांना दिसतं ना. गाड्या काय अडचण आहे, कमळ काय अडचण आहे, शब्द आहे तुमचा. हा मी जे हो माझा फोटो टाकला की नाही? हा टाकला. आमच्या पुराली आमच्या लोकांचे काय एवढं त्यांचा फोटो, आमचा फोटो एवढा. अरे म्हटलं हे फिरो, एखाद्याला मी दिसलो नाही तर अवघड बघ का तुझा फोटो आपला जरुरी आहे भाई, ऐसा कैसे चले. तर आता ते त्यांनी टाकलंय साहेबांचा फोटो. काय नाही, आमचे लोक आहेत. लोक काय, आता मी काही बोललो लोक हे काय काय आता जे लोक मला बोलतात मी असाच बोलतो. कारण की मी तुम्हाला मित्र म्हणून, कोणी वडीलधारी मंडळी म्हणून, कोणी आजोबा म्हणून, कोणी बहीण म्हणून, कोणी आई म्हणून इथे आलेली आहे. त्यामुळं आपण एक परिवार आहोत. संघ राहा, एकजूट राहा आणि मतदानातून दाखवून द्या की शिर्डीमध्ये याच्या पुढे फक्त विकास चालणार. जो माणूस आमचा प्रपंच बनवेल आम्ही त्याच्याबरोबर. कोणी म्हटलं, किती आम्हीच दाखवलं तरी हमको पता है हमें क्या करना है, ये हमें वोटिंग के द्वारा सिद्ध करना है. मला विश्वास आहे की आपण सगळेजण एक संघ राहून आमच्या उमेदवारांना निवडून द्याल. उशीर झाल्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांची माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.